सर या जेवणाबद्दल सांगा, जे सात्विक जेवण असतं त्याबद्दल सांगाल? आता हे आपण सांगायचा मुद्दा असा आहे की आपण वेगळ्या वेगळ्या मंदिरात गेलो किंवा वेगवेगळ्या मंडपात सुद्धा गेलो तर आपण जसे जे दिवस जात आहेत तर आपण बघितलं की ते लोक आता कुठंतरी गॅसवर जेवण तयार करत आहेत. पण आपलं इकडं सात्विक आपण असं ठेवलं आहे, अजूनपर्यंत असं जपून ठेवलं आहे की भले आपल्याकडे लाकडं नसू दे, काही नसू दे, पण आपण कुठून तरी लाकडं अरेंज करून आपण अजूनसुद्धा ते जेवण चुलीवर आपण जे बनवतो आणि तो आपण फळार करून खातो. कारण आपण जे बघतोय तर गॅस कुठून तरी वेस्टपासून ती गॅस बनवली जाते. तर आपला विचार असा झाला की आपण एवढं सात्विक करून आपण सात्विक राहून तर आपण राहतो इकडे, तर आपण ते वेस्टपासूनची गॅस कशाला वापरायची हा आपण मुद्दा बाजूला ठेवून आपण असा विचार केला की आपण खरोखरच आपण एक सात्विकता पाळण्यासाठी चुलीवर जेवण करायचं. चहा पाणी वगैरे आहे ती चुलीवरच करायची, जेवण चुलीवर रात्री जेवणसुद्धा चुलीवरच करायचं. आपण देवीचे भक्त आहोत, आपण जेवण आधी करायचं. बाकी जे सगळे आपले भाविक भक्तजन इकडे येतात त्यांनासुद्धा हे जेवण आपण करतो. आणि आणखी एक सांगायचा मुद्दा असा आहे की भले आपलं आता आपण राहतो इकडे 20 जण, पण समजा आपल्याकडे आणखी समजा 20-40 लोक आले तर आपण कसं करतोय की आपण त्यांचंसुद्धा प्रोव्हिजन असं करतो की कोण जो इकडे भाविक आला, भक्तजन आला, त्याला आपण जेवण केल्याशिवाय किंवा चहा पाणी घेतल्याशिवाय कधीच आपण सोडत नाही. हे कारण आपल्याला देवीने असं सांगितलं आहे, कुठंतरी आम्हाला देवीने एक हात दिला आहे की भक्तजनांची तुम्ही सेवा करा, ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचणार. कारण आता आपण बघतोय की आपण समजा 10-20 लोक आहोत, आपण फक्त जेवण केलं हे आपल्यापुरतीच राहिलं, जे भाविकांना त्याचा लाभ कसा मिळणार. म्हणून आपण मुद्दामून काय करतो की आपलं जेवण झाल्यानंतर जे आपलं जेवण आहे किंवा बाकी येणाऱ्या भाविकांची कशी सोय करायची हा सुद्धा आपण विचार डोक्यात घेऊन त्यांचं प्रोव्हिजन कारण कालसुद्धा सांगायचा मुद्दा असा आहे की कालसुद्धा लोक आले होते. आपण आधी आपण तर फक्त जे ढोण आहेत तेवढेच होते, नंतर बघतो तर इकडे एक करून 20-25 लोक आहेत, त्यांच्याकडे सोय नव्हती. पण आपण जेव्हा आपलं जेवण सुरू झालं आपण दुसऱ्या बाजूने त्यांचे सुद्धा जेवण एवढं करून ठेवलं की एकही इकडून भक्तजन जेवल्याशिवाय गेला नाही. अजूनसुद्धा आज तो मोठा महाप्रसाद आहे, मोठं जेवण आपण त्याला म्हणतोय की आजसुद्धा कमीत कमी इकडे आपण जेवल्यानंतर कमी कमी 100 ते 150 लोक आपल्याकडून जेवण जाणार आहे. आपलं कसं आहे की भक्तजन जेवला तर आपल्याला कुठंतरी समाधान मिळतं. आपल्याला वाटतं की आम्ही कुठंतरी शिरगावला न जाता इकडे राहून आपण कुठंतरी देवीची सेवा केली, हे आपल्याला मोठं एक पावित्र्य हे आम्हाला प्रसन्न होतं आहे.